तर भारतानं अंतराळ क्षेत्रामध्ये आणखीन एक ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे। भारतातील खासगी कंपनी स्कायरूट एरोस्पेसनं विकसित केलेल्या विक्रम-1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालं असून भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी ही अभिमानाची बाब ठरलेली आहे। श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून उड्डाण केलेले हे विक्रम-1 हे भारतातील खासगी कंपनीनं विकसित केलेलं पहिलं ऑर्बिटल श्रेणीचं रॉकेट आहे। मिशन आगमन अंतर्गत झालेल्या प्रक्षेपणातून अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक पेलोड्स पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेले आहेत। या मोहिमेचा उद्देश रॉकेटची कामगिरी, त्यातील तंत्रज्ञान आणि भविष्यातील व्यावसायिक प्रक्षेपण क्षमतांची चाचणी घेणं हा होता। आणि आता या तिथल्या आपण सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहतो। विक्रम रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे। श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून या रॉकेट विक्रम-1 या रॉकेटनं यशस्वीपणे उड्डाण केलेलं आहे। डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या रॉकेटच्या यशामुळे भारताच्या खासगी स्पेस सेक्टरला मोठी चालना मिळणार आहे। तर विक्रम-1 हेचे यश हे केवळ एका रॉकेटचं यश नसून भारताच्या न्यू स्पेस इंडिया युगाची दमदार सुरुवातही मानली जाते। याची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत। लहान आणि सूक्ष्म उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करणं यामुळे सोपं होणार आहे। तर हे 3 टप्प्यांचं रॉकेट आहे। कमी खर्चात आणि कमी वेळेत उपग्रह प्रक्षेपण सेवा उपलब्ध करून देणं या रॉकेटमुळे सोपं होणार आहे। या रॉकेटला भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाणारे डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ विक्रम हे नाव देण्यात आलेले आहे। भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी हा एक मोठा टप्पा मानला जातोय। इस्रो व्यतिरिक्त भारतीय खासगी कंपन्यांनाही आता उपग्रह प्रक्षेपणाच्या जागतिक बाजारात उतरवू शकतात, त्यामुळे भारताची व्यावसायिक अंतराळ क्षेत्रातील स्पर्धात्मकता वाढण्यास मदत होणार आहे। भारताच्या खासगी अंतराळ क्षेत्रासाठी आजचा दिवस हा ऐतिहासिक ठरलेला आहे, कारण भारतीय खासगी कंपनी स्कायरूट एरोस्पेसनं विकसित केलेलं विक्रम-1 रॉकेट हे प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे। भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावावरून या रॉकेटला विक्रम-1 असं नाव देण्यात आलेलं आहे। सुमारे 24 मीटर उंच आणि 30 टन वजनाचं 3 टप्प्यांचं प्रक्षेपण वाहन आहे। हे रॉकेट सुमारे 300 किलोमीटर पर्यंत छोटे आणि सूक्ष्म उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत नेण्यास सक्षम आहे। कमी खर्चात आणि कमी वेळेत उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या उद्देशाने याची निर्मिती करण्यात आलेली आहे। या मोहिमेचं महत्त्व एवढंच नाहीये की एक रॉकेट उड्डाण घेणारे, तर भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी हे एक नव्या युगाची सुरुवात ठरलेलं आहे। आतापर्यंत इस्रोनं अंतराळ क्षेत्रात भारताची ओळख निर्माण केलेली, आता खासगी कंपन्यांनाही जागतिक उपग्रह प्रक्षेपण बाजारात आपली ताकद दाखवण्यात यश आलेलं आहे। श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून विक्रम-1चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे। भारतातील खासगी कंपनीनं हे विकसित केलेलं विक्रम-1 रॉकेट आहे। ते पहिलं ऑर्बिटल श्रेणीचं रॉकेट आहे आणि मिशन आगमन अंतर्गत झालेल्या प्रक्षेपणातून अनेक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक पेलोड्स पृथ्वीच्या कक्षेत पाठवण्यात आलेले आहेत। भारताने अंतराळ क्षेत्रात आणखीन एक ऐतिहासिक टप्पा गाठलेला आहे। भारतातील खासगी कंपनी स्कायरूट एरोस्पेसनं विकसित केलेल्या विक्रम-1 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण झालेलं आहे। भारताच्या खासगी अंतराळ उद्योगासाठी ही अभिमानाची बाब ठरलेली आहे। तर विक्रम-1 हे भारतातील खासगी कंपनी स्कायरूट एरोस्पेसनं विकसित केलेलं ऑर्बिटल लॉन्च व्हेइकल आहे। भारत सरकारनं 2020 मध्ये अंतराळ क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं केल्यानंतर विकसित झालेलं हे सर्वात महत्त्वाकांक्षी रॉकेट मानलं जाते। या रॉकेटला भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नावावरून विक्रम-1 असं नाव देण्यात आलेलं आहे। या रॉकेटची उंची आहे जवळपास 24 मीटर, वजन आहे 30 टन। 3 टप्प्यांचं हे रॉकेट आहे। सुमारे 300 किलो वजनाचे उपग्रह आणि 500 किलोमीटर उंचीवरील पृथ्वीच्या कक्षेमध्ये हे उपग्रह पाठवण्याची क्षमता या रॉकेटमध्ये आहे।
तृतीय चरण का प्रथिकरण भारताच्या खासगी स्पेस उद्योगासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. आतापर्यंत उपग्रह प्रक्षेपणासाठी भारत मुख्यतः इस्रोवर अवलंबून होता. आता भारतीय खासगी कंपन्यांनाही जागतिक उपग्रह प्रक्षेपण बाजारात उतरवण्यात आलेला आहे आणि हा यशस्वी प्रयोग ठरलेला आहे. कमी खर्चात आणि जलद प्रक्षेपण सेवा देण्याची क्षमता आता भारताला मिळालेली आहे. So stage 4 will now fly on its own, essentially. तर ज्या स्कायरूट एरोस्पेसनं हे विक्रम-1 रॉकेट तयार केलेलं आहे. या कंपनीची खरं तर सुरुवात 2018 मध्ये झालेली होती. हैदराबादमध्ये त्याचं मुख्यालय आहे. आणि 2022 मध्ये विक्रम एस हे भारताचं पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या उड्डाण करणारी हीच ती कंपनी आहे ज्यांनी आता हे विक्रम-1 रॉकेट लॉन्च केलेलं आहे. So one unique thing that has been done during separation is we've essentially तर चांद्रयान आणि आदित्य L1 सारख्या मोहिमांमधून इस्रोनं आतापर्यंत भारताची क्षमता काय आहे ही जगाला दाखवून दिलेली आहे. आता विक्रम-1च्या यशामुळे भारतीय खासगी कंपन्यांनाही अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास लिहू शकतायत. that just sort of guarantees that there is some minimum separation between the two. अब आने वाला जो चरण है वो द्रव्य प्रणोदन पर आधारित होगा, जिसको हम कक्षा स्थापन या समायोजन खंड